नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विषयामध्ये तुमचं स्वागत करते आणि मी आहे कलर्स मराठी वाहिनीवरील मोहिनी या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे शंतनू दादा. कसे हाय आहात? हाय निकिता, मी मस्त. मस्त. तू कशी आहेस? मस्त. सुपर. कसं शूट सुरू आहे? उन्हाळा सुद्धा आहे, जोरदार. प्रचंड उन्हाळा आहे. तो काय चालायचंच, मुंबईतच राहतो आणि मुंबईतला जन्म असल्यामुळे या उन्हाळ्याची सवय आहे. वा, मस्त. किती मजा येते शूट दरम्यान. सॉलिड मजा येते, सॉलिड मजा येते. द टीम इज सो अमेझिंग. वा. इतकी सुंदर टीम आहे, त्यामुळे क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन जे म्हणतात ना, ते भरभरून मिळतं आहे. आणि इन्शाल्लाह आमेन तथास्तु, ते तसंच सतत चालू राहो. येस, आणि बॅक टू बॅक प्रोजेक्ट्स येतात. याच्या आधी हो. सुद्धा एक प्रोजेक्ट बघितला. राईट काय राईट सांगशील राईट. त्याच्याबद्दल? छान छान मस्त एक सुभेदार गेस्ट हाऊस नावाचं नाटक करतोय मराठी रंगभूमीवर. त्याचे जोरदार प्रयोग चालू आहेत. शिवशाही नावाचं एक महानाट्य करतोय छत्रपती शिवाजी महाराजांवरचं. आणि मोहिनी ही सिरियल आहे डेली सोपवर कलर्स मराठी दररोज संध्याकाळी 7:30 वाजता. सो हँड्स आर क्वाईट फुल आणि खूप छान वाटतंय. एकतर आपण जेव्हा कामात बिझी असतो ना, त्यासारखा दुसरा आनंद नाही कुठला. बरोबर. त्यामुळे आणि ही सगळी कामं जेव्हा छान असतात तेव्हा तर सोने पे सुहागा. पण मग या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने मॅनेजमेंट सुरू आहे, वेळेचं पण आणि कामाचं सुद्धा? नाही, तुला अगदी फ्रँकली सांगू का, अगदी सुरळीतपणे सगळं मॅनेज होतं आहे. दॅट इज ऑल थँक्स टू ऑल अवर 3 प्रोड्युसर्स, नाटकातले, महानाट्याचे आणि सिरियलचे. कारण जेव्हा डेट्स आधी येतात तेव्हा प्रत्येकजण एकमेकांना ऍडजस्ट करतं आणि त्यामुळे दे सी टू इट की कोणाचीही कामं अडत नाहीयेत. सगळं छान सुरळीत सुरू राहतंय. त्यामुळे आमच्यासारखे जे ऍक्टर्स असतात ते खरंच ब्लेस्ड फील करतात की संपूर्ण हा जो सपोर्ट सिस्टम असतो ना, तो खूप इम्पॉर्टंट असतो तुमच्यासाठी. येस. एकट्या माणसाचं हे कामच नाही, म्हणजे हा धंदाच बेसिकली, हा टीमवर्कचा धंदा आहे. त्यामुळे कम्प्लीट टीम जेव्हा मस्त असते ना, तेव्हा सगळे तुमचं काम सोपं कसं होईल हेच बघतात. येस, आणि मालिकेमध्ये बाबांचं कॅरेक्टर आहे. हम्म. बाबा वाटत नाहीये पण. थँक्यू सो पण मच. त्याच्याबद्दल आय तू टेक इट काय ॲज अ सांगशील? कॉम्प्लिमेंट. नाही नाही, आता तू जसं एक्झॅक्टली म्हणालीस ना, बाबा वाटत नाहीये, तर जेव्हा प्रेक्षक ही स्टोरी बघतील ना, तेव्हा त्यांना कळेल की कुठल्या परिस्थितीत ही भूमिका घेतली गेलेली आहे आणि स्टोरीच्या अनुषंगानं. त्यामुळे बाबा जरी तो वाटत नसला तरी कुठल्या कारणानं त्यांनी या दोन्ही पोरींना पंखांखाली घेतलेलं आहे ना, हे स्टोरी जेव्हा उलगडत जाईल, त्यांचा फ्लॅशबॅक जेव्हा उलगडत जाईल, तेव्हा हे नक्कीच लोकांसमोर येईल. त्यामुळे आत्ता अगदी वयाने जरी मी बाबा वाटत नसलो तरी त्यामागे पण ह्या सिरियलमध्ये एक खूप महत्वाचं कारण आहे. पण एक स्टंट मास्टर म्हणता येईल तसाच काहीच आहे. So Right. त्याच्यासाठी तू स्वतःच्या बॉडीमध्ये काही चेंजेस केले का? कारण खूप असं छान शरीर वाटते. थँक्यू सो मच, थँक्स अ लॉट. नाही, खरं सांगू का, माझी जिमिंग वगैरे सगळं रेग्युलरली चालू होतंच. त्यामुळे इतकंच आहे की ह्या रोलसाठी द फिजिकल अपिअरन्स सुटेड टू द टी, आणि ते तसं झालं. पण ये स्टंट डिरेक्टर असल्यामुळे काही छान वेगळ्या प्रकारचे सिरियलमध्ये फारसे न वाट्याला येणारे सीन्स आपल्या वाट्याला येतात बिकॉज ऑफ दिस प्रोफेशन. अगेन स्टंट मास्टर असल्यामुळे, त्यामुळे आम्ही ऍक्शन सिक्वेन्सेस केलेत. अजून ह्यापुढेही काही इलॅबोरेट ऍक्शन सिक्वेन्सेस प्लॅन्ड आहेत. त्यामुळे येस, लुकिंग फॉरवर्ड. येस, आणि मोहिनीसाठी तिचे बाबा तिला पुश करत असतात नेहमी, आणि आता तर तिचे फाईट सिक्वेन्स पुन्हा तिने बस सुद्धा वगैरे चालवली. Right. त्यासाठी तिचे बाबा तिच्या पाठीशी किती सध्या तरी आहेत पाठीशी? कम्प्लिटली असणार आहेत. तिचे वडील तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणार आहेत. बेसिकली महेंद्रचं जे कॅरेक्टर आहे ना, ते हेच आहे की त्यांच्या बायकोला खंबीरपणे साथ देणं, त्यांच्या बहिणीबरोबर सातत्यानं खांद्याला खांदा लावून उभं राहणं, आणि त्यांच्या दोन्ही मुलींना या जगाशी फाईट करण्यासाठी परिपक्व करणं. त्यामुळे एक प्रोटेक्टिव्ह फादर तो आहेच आहे. इमोशनल आहे त्यांच्या लेकरांबद्दल. म्हणजे लोकांच्या काही हळव्या जागा असतात ना, तशा ह्या माणसाच्या हळव्या जागा त्यांची लेकरं आहेत. त्यामुळे मोहिनीवर त्याचं सातत्यानं लक्ष आहे आणि खूप प्रोटेक्टिव्हली लक्ष आहे. ही इतकी गुणी मुलगी आहे, इतकी मेहनती आहे, तर तिचं सगळं छान व्हावं आणि त्यासाठी बाप म्हणून आपल्याला जे जे काही करता येईल ते करायला तयार असणं, असा तो रोल आहे. येस, पण इथे सपोर्टिव्ह बाबा बघायला मिळते. पण तुझ्या आयुष्यातले तुझे जे बाबा होते त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी आहेत? अरे खूप आठवणी आहेत माझे बाबा. मी तुम्हाला सांगू का, म्हणजे असं प्रत्येक मुलगा किंवा मुलगी म्हणेल की माझे बाबा इज द बेस्ट, पण तसं नाहीये. मी म्हणतो ना की आय वॉज ब्लेस्ड टू हॅव बाबा इन माय लाईफ. कारण माझ्या वडिलांनी एक वडील म्हणून मला जसं जसं घडवलं ना,
ते अफलातून होतं, अनमॅचेबल, अनबीटेबल होतं. त्यामुळे अशा आठवणी सांगायला गेल्या तर असंख्य आठवणी आहेत. पण एवढंच सांगू शकतो की येस, माझं जीवन समृद्ध झालं ते बाबांमुळे. येस. आणि तुला ना आम्ही हिस्टॉरिकल किंवा मॉडर्न अशा दोन्ही भूमिकांमध्ये बघतोय Right. आणि तुझ्यासाठी त्या दोन्हीपैकी एक जर तुला सांगायचं असेल कोणतं आणि दोन्हीपैकी कोणतं चॅलेंजिंग वाटतंय जास्त याबद्दल तू काय सांगशील? आवडतं दोन्ही दोन्ही करायला. मी जसं म्हटलं तसं की प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आपलं जे कॅरेक्टर आहे त्याचं प्लेसमेंट काय आहे हे लक्षात घेऊन काम करण्यात एक वेगळी मजा आहे. अवघड म्हणालीस तर येस, डेफिनेटली ऐतिहासिक रोल्स अवघड असतात करायला, कारण त्याचा बाज वेगळा असतो, त्याची एक विचारसरणी वेगळी असते आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपण ज्या ऐतिहासिक पात्राचा रोल निभावतो आहोत ते नॅशनल टेलिव्हिजनवर सगळ्या लोकांसमोर जाणार आहे. त्यामुळे ते निभावत असताना आपल्याकडून कुठलीही गल्लत होता कामा नये याची पुरेपूर काळजी एका अभिनेत्याला घ्यावीच लागते. त्यामुळे तसं जर तू विचारलंस तर येस, मेहनतीच्या दृष्टीने आणि सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने ऐतिहासिक कॅरेक्टर्स डेफिनेटली जास्ती चॅलेंजिंग असतात. येस. आणि आजवर ज्या ज्या भूमिका केल्यास ना त्या प्रचंड हिट झाल्या आहेत तुझ्या. मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार. म्हणजे मी खूप खूप ऋणी आहे, त्यांचा आजन्म ऋणी राहीन. पण प्रत्येक वेळी ती जी भूमिका असते ती स्वीकारताना तुझ्या डोक्यात एक थॉट प्रोसेस सुरू असते की बाबा हा ही भूमिका आता मला केलीच पाहिजे किंवा अशाही काही आहेत ज्या तू रिजेक्ट केल्यास कधी? अगदी खरं सांगू का मी तुला, मी अजिबात याचं डिप्लोमॅटिक किंवा पॉलिटिकली करेक्ट उत्तर देणार नाही. मी माझ्यापुरतं बोलतो आहे, डिस्क्लेमर देतो आहे. अनफॉर्च्युनेटली इतके ऑप्शन्स माझ्या आयुष्यात, माझ्या करिअरमध्ये मला आले नाही. जे जे येत गेले, जे जे छान वाटले ते मी उचलत गेलो. आणि फार कशाला नाही म्हटलंय असं मला फारसं आठवत नाही. मी कुठल्याच कामाला नाही म्हटलेलं नाहीये. एखाद दोन असे प्रोजेक्ट्स होते ज्याच्यात मला असं वाटलं की ह्याच्यात फार मी अगेन म्हणतोय तसं की संपूर्ण प्रोजेक्ट जेव्हा आपण बघतो ना त्याच्यातलं तुझं प्लेसमेंट ते किती इम्पॉर्टंट आहे. मी लेंगदी पण नाही म्हणते, हा इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यावर मी युजली माझं कॅरेक्टर निवडतो. त्यामुळे पुन्हा एकदा याचं उत्तर द्यायचं झालं तर असा मी काही फार चूजी वगैरे अजिबात नाहीये. देवाच्या कृपेने जे जे येत गेलं, कमी येत गेलं पण जे जे येत गेलं ते छानच होतं. जेव्हा असं एखाद वेळेला वाटलं ना की ह्या संपूर्ण प्रोजेक्टमध्ये या कॅरेक्टरचं फार महत्व नाहीये, तेव्हा मी प्रांजळपणे नाही म्हटलो होतो. मी पुन्हा एकदा सांगतोय की ते 2 सीन्स होते म्हणून असं अजिबात नाही. 2 सीन्स केलेलेही फिल्म्स आणि प्रोजेक्ट्स आहेत जे ऑलरेडी तुमच्या समोर आलेले आहेत. पण त्या कॅरेक्टरचं पुन्हा एकदा त्या स्टोरीमध्ये असणं नितांत गरजेचं आहे का, आणि त्या कॅरेक्टरच्या असण्यामुळे त्या स्टोरीला काही कलाटणी मिळते आहे का, हे बघणं मी नक्कीच फॉलो करतो. येस. आणि तुझा फिटनेस तर कमालच आहे, पण या सगळ्या बिझी शेड्यूल मधून तू कशा पद्धतीने तुझ्या फिटनेसची काळजी घेतोस? मी तुला अगदी सांगू काय, खरं म्हणजे डिसिप्लिन अँड डेडिकेशनचा जॉब आहे. सो जेव्हा असे काही दौरे लागतात नाटकाचे किंवा आम्ही बाहेरगावी असतो तेव्हा स्केड्युल्स खूप रिगरस असतात, तेव्हा जिम बुडते. मी जिम करतो रेग्युलरली, मी मध्ये मध्ये स्विम करतो. पण मी पुन्हा एकदा तेच सांगतोय की अरे यार बुडतंय असं म्हणून काहीच न करण्यापेक्षा जेव्हा जेव्हा जमतंय तेव्हा तेव्हा करत राहणे आणि स्लो अँड स्टडी विन्स द रेस असं. आणि आज मागे वळून पाहताना तुझा एकंदरीत जो प्रवास आहे तो किती छान वाटतोय. छान वाटतंय खरंच खूप छान वाटतंय. मी असं नाही म्हणणार की अरे क्या बात है, म्हणजे देवानी भरभरून दिलं आत्ताच्या पॉइंटला, असं मी नाही म्हणणार, कारण अजून खूप करायचं बाकी आहे. त्यामुळे मी फक्त इतकीच प्रार्थना करतो की छान छान प्रोजेक्ट्स, नवनवीन प्रोजेक्ट्स, फार आपलं पोटेन्शियल लोकांपर्यंत पोचावं असे काही प्रोजेक्ट्स, आपल्या अभिनयाचा कस लागावा असे काही प्रोजेक्ट्स वारंवार सातत्यानं माझ्या वाट्याला यावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. खूप छान वाटलं दादा तुझ्याशी. थँक्यू सो मच. प्रेक्षकांना काय सांगशील? ऍब्सोल्युटली प्रेक्षकांना सांगणार की मी तुमच्यावर खूप खूप प्रेम करतो, तुम्ही देखील माझ्यावर प्रेम करता. ते तुमचं प्रेम तसंच राहू दे, दिवसेंदिवस ते वाढू दे, वृद्धिंगत होऊ दे. आणि मोहिनी नावाची मालिका कलर्स मराठीवर 7:30 वाजता दररोज बघायला विसरू नका. काहीतरी खूप वेगळं घेऊन तुमच्यासाठी आलेलो आहोत. एक वेगळ्या फ्लेवरची सिरियल आहे. खूप दिवसानंतर सास बहूच्या ट्रॅकला थोडासा आपण एक बगल दिलीये आणि एक वेगळ्या प्रकारची सिरियल आपण तुमच्यासमोर आणतो आहोत. ह्या संपूर्ण सिरियलचा इसेन्स किंवा टेक्स्चर जे म्हणतात ना ते पण थोडंसं फिल्मी आहे, कारण आमची टॅगलाईनच मुळात आहे मोहिनी प्रेमाची फिल्मी कहाणी. त्यामुळे असंही एक जग बघायला, अनुभवायला तुम्हाला नक्की आवडेल. पाहायला चुकू नका.